प्रेज द लॉर्ड. सध्या आपण उत्पत्तीच्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना 28व्या अध्यायापर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि काही दिवसापूर्वी आपण एक नवीन मालिका सुरू केली जिचं नाव आहे चांगला शेवट होणे. आणि याकोबाच्या जीवनावर ही आधारित मालिका आहे. आणि आजचा विषय आहे देव आपल्यापासून कशी सुरुवात करतो. देव आपल्यापासून कशी सुरुवात करतो. हाऊ गॉड बिगिन्स विथ अस. आणि शास्त्रभाग आहे उत्पत्ती 28, जेनेसिस 28. आता तुम्हाला माहीत असेल की मोठमोठ्या गोष्टींची सुरुवात, मोठमोठ्या प्रकल्पांची सुरुवात लहानशा प्रमाणात झालेली आहे, छोट्या रीतीने झालेली आहे. उदाहरणार्थ मॅकडॉनल्ड्स, जे जगभर ज्याच्या शाखा आहेत, भारतामध्ये देखील ते मॅकडॉनल्ड्स रेस्टॉरंट, याची सुरुवात एका छोट्याशा स्टँडमध्ये सॅन बर्नार्डा नावाच्या गावामध्ये झाली. तेव्हा त्यांना माहीत नव्हतं की हे जगभर पसरेल छोटंसं दुकान. ॲपल कॉम्प्युटर्स, जे आज ॲपल कॉम्प्युटर आहे, त्याची सुरुवात, त्याच्या कल्पनेची सुरुवात एका गॅरेजमध्ये झाली. 3-4 जण एकत्र जमले होते आणि त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली आणि तिथून ॲपल कॉम्प्युटर्स ज्या जगप्रसिद्ध आहे त्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात एका छोट्याशा प्रकल्पाने, छोट्याशा प्रमाणात होत असते. आणि हेच आपल्या जीवनात, आध्यात्मिक जीवनात देखील घडत असतं की लहानशा रीतीने देव सुरुवात करत असतो. आणि मग पुढं आपण कोण होऊ, काय होऊ, तो आपला कसा उपयोग करेल हे आपल्याला माहीत नसतं. परंतु सुरुवात ही छोटीशी असते. आणि याकोबाच्या जीवनात देखील अशाच रीतीने लहानशा प्रमाणात सुरुवात झाली. आणि ज्यावेळेस त्याची सुरुवात आपण वाचतो, त्याचा जन्म आणि कशा रीतीने देवाने त्याची निवड केली जन्मापूर्वी, तर आपल्याला आश्चर्य वाटतं. त्यावेळेस आपल्याला वाटत नाही की हा माणूस, याला 12 मुलं होतील आणि ते 12 मुलं, त्यांच्यातून इस्रायलचे 12 वंश तयार होतील आणि एक देश, इस्रायल देश निर्माण होईल. परंतु ते झालं. आणि हे का झालं, तर देवाने याकोबाला निवडलेलं होतं आणि देवाने याकोबाच्या जीवनात हस्तक्षेप केला. देवाने याकोबाच्या जीवनात कार्य करायला सुरुवात केली. म्हणून आता तुम्ही आणि मी जे आपण देवाकडे वळलेलो आहोत, आपण जर मागे वळून पाहिलं की कशा रीतीने, कधी आपण कसं देवाकडे आलो आणि आत्ता इथपर्यंत देवाने आणलं, तर आपल्याला देखील आश्चर्य वाटेल. मी कधी विचार केला नव्हता की मी पाळक होईल आणि अशा रीतीची सेवा करेल. परंतु काही वेळेस मला देखील आश्चर्य वाटतं की कशा रीतीने देवाने माझ्या जीवनात कार्य केलं आणि इथपर्यंत चालवलेलं आहे. तर आपल्याला माहीत नसतं, पण ज्यावेळेस देव आपल्या जीवनात येतो, ज्यावेळेस तो आपल्या जीवनात कार्य करतो, त्यावेळेस काहीतरी होत असतं. आणि जर तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला असेल तर देवाचं कार्य तुमच्या जीवनात सुरू आहे, तो कार्य करीत आहे. आणि जर त्याच्याकडे वळलेले नसाल, तारण झाले नसेल, तर माझी प्रार्थना आहे की आज तुम्ही त्याच्याकडे वळाल, त्याला तुमचं जीवन समर्पित करून तारणारा म्हणून विश्वास ठेवाल. आता तुम्ही जर विचार करत असाल की अशी सुरुवात माझ्या जीवनात नव्याने कशी होऊ शकते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आहोत. अनेक जणांनी संकल्प केलेले आहेत दरवर्षाप्रमाणे की मी हे करील, ते नाही करणार. परंतु आपल्याला माहीत आहे की आपण ते पाळू शकत नाही. तसं होत नसतं. कारण देव आपल्याला बदलणार आहे, आपण स्वतःला बदलू शकत नाही. हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि उत्पत्तीच्या 28व्या अध्यायावरून आपल्याला हे समजतं की देव आपल्या जीवनात त्याच्या कार्याला किंवा कार्य करायला कशी सुरुवात करतो. देवाचं कार्य तुमच्या आणि माझ्या जीवनात कसं सुरू होत असतं. 28वा अध्याय आणि याचं 19व वचन जर आपण वाचलं
तर या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, आणि त्या स्थळाचे नाव बेथेल, देवाचे घर असे ठेवले. तेथल्या नगराचे पहिले नाव लूज असे होते. बघा, आता ही स्टोरी अशी आहे की याकोब त्याने त्याच्या भावाला फसवलेला असल्यामुळे, बापाला फसवलेला असल्यामुळे त्याच्या आईने त्याला सांगितलं की मामाच्या गावाला निघून जा, आणि तो निघालेला आहे. आणि रस्त्याने जात असताना देवाने त्याची भेट घेतली. एका रात्री त्याने एका ठिकाणी मुक्काम केला, आणि त्या रात्री देवाने त्याला दर्शन दिलं. आणि हे दर्शन आपण 10व्या अध्यायापासून जर पुढे वाचलं तर आपण वाचू शकतो. आणि ज्या वेळेस दर्शन दिल्यानंतर त्याला कळलं की या ठिकाणी सुद्धा देवाची उपस्थिती आहे, म्हणजे देव त्याच्याबरोबर आहे, हे त्याला दिसून आलं. आणि अशा अडचणीच्या परिस्थितीत, घाबरलेल्या भेदरलेल्या अवस्थेमध्ये, की आता भवितव्य काय माहीत नाही, पुढं काय होईल माहीत नाही आहे, भावालाच्या हाती जर सापडलं तर काय होईल माहीत नाही, आणि सर्व भवितव्य अनिश्चित असताना, काही सुधरत नसताना, सुचत नसताना अचानक देव त्याची भेट घेत असतो. अशा पॉईंटला तो आलेला आहे की त्याला पुढे जाता येत नाही, मागे जाता येत नाही. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की अशा पॉईंटला तुम्ही आणि मी जेव्हा येतो, आपल्याला पुढं जाता येत नाही, मागे जाता येत नाही. आपण जे काही चुका पाप केलेले असतात याच्यामुळे आपल्याला काही सुचत नाही. आपल्याला असं वाटतं की देव खरंच आपल्याला आत घेईल का, कार्य करेल का, आपण काही करू शकत नाही. अशा वेळेस आपल्याला देवाची गरज आहे याची जाणीव होते. तोपर्यंत आपल्याला वाटतं की आपण हँडल करू शकतो, आपल्याला देवाची कोणाची गरज नाही. पण असे प्रसंग, अडचणीचे, आणीबाणीचे, अशी परिस्थिती काही वेळेस निर्माण होते की ज्यावेळेस आपण हताश होतो, निराश होतो, आणि आपल्याला वाटते की नाही देवाने केलं तरच होईल, आणि त्यावेळेस तो ते करत असतो. आता याकोबाने हे त्या प्रवासामध्ये आणि त्या रात्री झोपलेला असताना याकोबाला हे सर्व दृश्य त्याच्या जीवनातलं आठवलं की कशा रीतीने म्हाताऱ्या बापाला त्याने फसवून आशीर्वाद घेतला, कशा रीतीने त्याचा भाऊ भुकेला असताना त्याच्याकडून जन्मसिद्ध हक्क मिळवून घेतला, कशी चिटिंग केली. आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये मुळे तो स्वतःला दोष देत आहे, तो गिल्टी कॉन्शियस फील करत आहे, आणि तो एकटा आहे, तो गोंधळलेल्या अवस्थेत आहे, घाबरलेला आहे, पुढे काय होईल हे त्याला माहीत नाही. आणि अशा वेळेस देव त्याची भेट घेतो. किती विशेष आहे नाही का. त्याने विनंती केलेली नाही, त्याने प्रार्थना केलेली नाही, आपण वाचत नाही, पण देवाने त्याला त्या रात्री दर्शन दिलं. म्हणून पहिला धडा, पहिला पॉईंट हा की गॉड बिगिन्स ॲट द पॉईंट ऑफ आवर नीड. जेव्हा आपल्याला देवाची गरज आहे याची जाणीव होते तेव्हा देवाचं खरं कार्य सुरू होत असतं. जेव्हा तुम्हाला मला जाणीव होते की आपल्याला देवाची गरज आहे, देवाने केलं तरच होईल, मी काही करू शकत नाही, त्यावेळेस देवाचं खरं कार्य सुरू होत असतं. गॉड बिगिन्स ॲट द पॉईंट ऑफ युअर नीड, हा पहिला धडा. अशा पॉईंटला आल्यानंतर याकोबाला कळलं की आता तो काहीच करू शकत नाही, कोणीच काही करू शकत नाही. तो आई वडिलांपासून दूर आहे, वयस्कर बाप मरणाला टेकलेला आहे, तो काही करू शकत नाही. आईने त्याला मामाकडे पाठवून दिले, मामाच्या गावाला पण तो अजून पोहोचलेला नाही आहे, तो मध्येच प्रवासात आहे. म्हणून आता देवाशिवाय पर्याय नाही. ही गरज याकोबाला याची जाणीव झाली. ज्यावेळेस तुम्हाला मला जाणीव होती की आता देवाशिवाय कोणी सहाय्य करणारा नाही, कोणी मला ह्या परिस्थितीतून बाहेर काढू शकत नाही, ही जाणीव पहिल्याने व्हायला पाहिजे. ज्यावेळेस ही जाणीव होते त्यावेळेस देवाचा अदृश्य हात आपल्या जीवनात कार्य करताना आपण पाहतो. काय झालंय बघा,
आपण वाचू पहिल्या वचनापासून. तेव्हा इसाकाने याकोबाला बोलवून आशीर्वाद दिला आणि बजावून सांगितले की कनानी कन्यांपैकी कोणी नवरी करू नको, तर उठ, पदन आराम येथे तुझ्या आईचा बाप बथुएल याच्या घरी जा आणि तुझा मामा लाबान याला याच्या कन्यांपैकी नवरी कर. आता बघा, इसाकाला माहीत आहे आणि मग योग्य रीतीचा सल्ला तो देत आहे. सर्व समर्थ देव तुला आशीर्वाद देवो, तुला फलद्रूप करून तुझी वंशवृद्धी करो, अशी करो की तुझ्यापासून राष्ट्र समुदाय उद्भवो. आता हाच सल्ला इसाक एसावाला देऊ शकला असता की 27 अध्यायाच्या शेवटच्या अध्यायात जे आपण वाचतो की त्याने हेतीच्या कन्यातली 2 बायका केल्या. त्यावेळेस इसाक त्याचा बाप त्याला हा सल्ला देऊ शकला असता, पण त्याने दिला नाही. आणि ज्यावेळेस परिणाम भोगावे लागले, ज्यावेळेस त्या सुना परजातीच्या कशा निघाल्या, त्याच्यानंतर इसाक याकोबाला सल्ला देत आहे. किती वेळेस असं होतं की ठोकर खाल्ल्याशिवाय आपल्याला योग्य सल्ला देता येत नाही. इसाकाला वाटलं असेल त्याला काय होतं, अनेकांना वाटतं त्याला काय होतं, बघून घेऊ, आम्ही अमुक मुलगी करू, अमुक मुलगा करू, हे करू, ते करू. पण आता इसाक ध्यानावर आलेला आहे, शुद्धीवर आलेला. आता तो योग्य सल्ला देतो की आपल्या मामाकडे जा आणि त्याच्या मुलीपैकी तू बायको करून घे. तो तुला वचन 4 व तुझ्याबरोबर तुझ्या संततीला अब्रामास दिलेला आशीर्वाद देऊ. म्हणजे देवाने अब्रामाला दिलेला देश, ज्यात तू हल्ली मुसाफिर आहेस, तो तुझे वतन होईल. एक बाप आपल्या तरुण मुलाला योग्य सल्ला देत आहे. आणि इसाकाने याकोबाची रवानगी केली आणि याकोब पदन आराम येथे याकोब व एसाव यांची आई रिबेका हिचा भाऊ लाबान, जो आरामी बथुएलाचा पुत्र, याच्याकडे गेला किंवा जायला निघाला. बघा, कारण आता त्याच्या भावाची त्याची दुश्मनी झाली आणि या दुश्मनीला जबाबदार त्याची आई होती. आईचा एक लाडका, बापाचा एक लाडका असल्यानंतर घरात, कुटुंबात हे प्रॉब्लेम होत असतात. आईचा लाडका याकोब, वडिलांचा लाडका एसाव, देवाची इच्छा बाजूला झुगारलेली, स्वतःच्या इच्छेप्रमाणे जो तो करतोय, आणि मग हे परिणाम भोगतात. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं, एसावाने पाहिले की इसाकाने याकोबाला आशीर्वाद देऊन पदन आराम येथील नवरी करण्यासाठी तिकडे पाठविले आहे आणि आशीर्वाद देतेवेळी त्याला बजावले आहे की कनानी कन्यांपैकी नवरी करू नको. आणि याकोब आपल्या आईबापाशी आज्ञा मानून पदन आरामास गेला आहे. कनानी कन्या आपला बाप इसाकाला पसंत नाहीत हे जाणून. वचन 8, एसाव इश्माएलाकडे गेला आणि त्याने इश्माएल बिन अब्राम याची कन्या नबानोथाची बहीण महलत हिच्याशी विवाह करून तिला आपल्या बायकात सामील केले. बघा, त्याला कळलं की बापाने आपल्याला तसा सल्ला दिला नाही जसा आपल्या भावाला दिला, म्हणून त्याने मुद्दाम जे उलट ते केलं. इकडे याकोब बैरशेबाहून हारानास जाव्याला निघाला. आता बघा, याकोबाचा प्रवास सुरू झालेला आहे. त्याने घर सोडलेलं आहे. तो एके जागी पोहोचला असता सूर्य मावळला, म्हणून तेथे रात्र घालवावी या विचाराने तिथला एक धोंडा उशास घेऊन तो ठिकाणी निजला. आता इथे सीन असा आहे की तो एके जागी पोहोचला तेव्हा सूर्य मावळलेला आहे. याकोबाच्या जीवनावर सूर्य मावळलेला आहे, कारण तो जरी धार्मिक आईबापांचा मुलगा आहे, अब्रामाचा नातू आहे, देवाचा जो मित्र होता त्याचा, इतक्या धार्मिक घराण्यात असून सुद्धा काय चाललेलं आहे बघा. म्हणजे धार्मिक घराण्याचे मुलं आणि मुली धार्मिक निघतीलच असं नाही आहे. ज्याची त्याची जबाबदारी, ज्याचा त्याचा निर्णय आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की तो एका ठिकाणी पोहोचला आणि धोंडा उशाची घेऊन तो झोपला. तेव्हा त्याला स्वप्न पडले. वचन 12, आणि त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे आणि तिच्यावरून देवदूत चढत उतरत आहेत.
आता विचार करा, त्याने कधी स्वप्न पाहिलेलं नव्हतं. त्याला त्याच्या बापाची आजोबाची जशी देवाची मैत्री ओळख होती तशी नव्हती. तो फक्त त्यांच्या पोटी जन्माला आलाय, पण देवाशी एन्काउंटर, देवाची भेट किंवा त्याला वैयक्तिक तारणाचा अनुभव आलेला नाही आहे. फक्त तो त्या फॅमिलीतला आहे. कदाचित आज कोणीतरी तसं ख्रिश्चन फॅमिलीतला असेल पण देवाचा अनुभव नसेल. तुम्ही वाढले, चर्चला जाता, ऐकता वगैरे, तुमच्या आईवडिलांना देवाचा अनुभव आहे, तारणाचा आहे, पण तुम्हाला नाही आहे. तुम्ही फक्त त्यांच्या पोटी जन्मलेले आहात. तशी याकोबाची परिस्थिती होती. त्याला वैयक्तिक अनुभव नव्हता, पर्सनल एन्काउंटर. आणि काय झालेलं आहे बघा, आता त्याचा देवाशी एन्काउंटर, देवाशी भेट होत आहे. त्याला हे स्वप्न पडलेलं आहे. त्याने देवदूत आकाशाच्या त्याने पाहिलं की पृथ्वीवरून एक शिडी आकाशापर्यंत पोहोचलेली आणि त्याच्यावर देवदूत ये जा करत आहेत. आणि पहा, परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्याला म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राम याचा देव व इजाकाचा देव आहे. काय म्हणतो? मी तुझा बाप, तुझा पूर्वज अब्राम आणि बाप इजाकाचा देव आहे. मी तुझा देव आहे असं म्हणत नाही आहे, कारण अजून याकोबाने त्याला त्याचा देव केलेला नाही आहे. लक्षात घ्या, ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजा इतकी होईल. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारी दिशांना तुझा विस्तार होईल आणि तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील अवघी कुळे अभिष्ट पावतील किंवा आशीर्वाद पावतील. पहा, मी तुझ्याबरोबर आहे आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन. पहिलं तो म्हणतो, मी तुझ्याबरोबर आहे, मी तुला आशीर्वाद देईन. तिसरी गोष्ट, तुझं संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. काय वाटलं असेल विचार करा, की मी एवढा भामटेपणा केला, मी एवढं भावाला फसवलं, बापाला फसवलं, आणि देवाने रागवण्याच्या ऐवजी, ताडण करण्याच्या ऐवजी देव आशीर्वादाचे शब्द बोलत आहे. त्याने जे केलं त्याची काही आठवण करू देत नाही, त्याच्याबद्दल त्याला रागवत नाही. उलट तो म्हणतो, मी तुझ्याबरोबर राहीन आणि तुझ्या पूर्वजांना दिलेलं वचन पूर्ण करीन. किती विशेष आहे नाही का? किती जण ऐकत आहे? किती जणांचं लक्ष देवाच्या वचनाकडे आहे? मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, वचन 16, खरोखर या ठिकाणी परमेश्वराचे वास्तव्य आहे, पण हे मला कळले नव्हते. आता त्याला कळलं की देव त्याच्याबरोबर आहे आणि ह्या ठिकाणी पण आहे आणि तो ते कबूल करतो. तो घराण्यापासून, आईवडिलांपासून, भावापासून आणि देवापासूनही दूर होता, पण देव त्याच्यापासून दूर नव्हता. कदाचित तुम्ही तुमच्या फॅमिलीपासून, घराण्यापासून दूर असाल, पण देवापासून दूर नाही आहे. देवापासून कोणी इतकं दूर जाऊ शकत नाही, पळू शकत नाही. आपल्याला वाटतं, लोकांना वाटतं, पण तसं नसतं. आणि मग तो काय म्हणतो बघा, वचन 17, तो भयभीत होऊन म्हणाला, हे किती भयप्रद स्थळ आहे. हे प्रत्यक्ष देवाचे भुवन, स्वर्गाचे दार आहे. कारण तो एकटाच आहे. तो घाबरला, हादरला आणि तो म्हणतो की किती भीतीदायक ठिकाण आहे. त्याला त्याची जाणीव झाली की आपण कसे आहोत देवाच्या जेव्हा माणूस समोरासमोर येतो ना, शास्त्रातला देव जेव्हा कळतो किंवा देवाचं दर्शन, देवाचा अनुभव येतो ना, तेव्हा माणसाला माणसाची लेवल कळत असते. तोपर्यंत आपण स्वतःला कोणीतरी समजत असतो. आणि या ठिकाणी एन्काउंटर झाल्यानंतर त्याला कळलेलं आहे. तो म्हणतो किती भयानक ठिकाण आहे, या ठिकाणी प्रत्यक्ष देव आहे, हे तर स्वर्गाचे दार आहे, असं तो म्हणतो. याकोब पहाटे सुटला व जो धोंडा त्याने उशाला घेतला होता त्याचा त्याने स्मारक स्तंभ उभारून त्याला तेलाचा अभ्यंग केला. आता बघा, या ठिकाणी आपण वाचतो की देवाने त्याला दर्शन दिलं. त्याने ज्या काही चुका केल्यात, जी बापाची, भावाची फसवणूक केली, त्याच्याबद्दल देव त्याला काही बोलत नाही आहे.
त्याने कबूल केले की भयानक ठिकाण आहे, इथे देवाची उपस्थिती आहे, आणि हे जाणून निश्चितच त्याने देवाला समर्पण केलेलं आहे. निश्चितच तो देवापुढे नमलेला आहे. आणि देव त्याला त्याचा प्लॅन सांगतो की मी तुझ्याबरोबर राहीन, मी तुझं संरक्षण करीन आणि तुझ्या पूर्वजांना दिलेले वचन पूर्ण करीन. त्याला रागवत नाही. इथे देवाची दया, देवाची कृपा आपल्याला पाहायला मिळते. तर देव आपल्या जीवनात कार्य कसं सुरू करतो? जेव्हा आपण अशा अडचणीच्या ठिकाणी येतो, कॉर्नर्ड होतो की कोणताच रस्ता दिसत नाही, त्यावेळेस तो आपली भेट घेत असतो. आणि काही सिच्युएशन अशा निर्माण व्हाव्या लागतात. काही लोक अशा रीतीनेच वळत असतात. ते म्हणतात लातो के भूत बातों से मानते नाही. काही जणांना सरळ सांगितलेलं आवडत नाही. त्यांना जेव्हा ठोकर लागते, खड्ड्यात पडतात, मग ते म्हणतात हा खड्डा आहे. तर काही वेळेस देव असं घडू देतो कठोर मनाच्या लोकांना, बेकार केअरलेस लोकांच्या बाबतीत, की अशी परिस्थिती की माणसाला लीन आणि नम्र करून मोडतो की नाही आता देवाने केलं तरच होईल, तुझं संपलं तर तू काहीच करू शकत नाही. आणि जेव्हा माणूस देवाला शरण येतो तेव्हा देव क्षमा करतो आणि मग त्याच्याबरोबर राहण्याचं वचन देतो. तर पहिली गोष्ट पॉईंट ऑफ नीड, गरजेच्या वेळेस देव भेट. दुसरा पॉईंट असा की देव त्याच्या कार्याची सुरुवात त्याच्या कृपेने करत असतो. ही देवाची कृपा आहे. याकोब आशीर्वादाच्या लायक नाही आहे, तुम्ही आणि मी आशीर्वादाच्या लायक नाही आहे. आपल्याला देवाच्या कृपेची गरज आहे. मी हे करतो म्हणून देवाने ते केलं पाहिजे, मग जे आपण पाप करतो त्याची शिक्षा पण दिली पाहिजे असं पण म्हणा ना. पण तो देतो का? म्हणून आपल्याला जशास तसं देवाने वागण्याची, न्यायाची गरज नाही, आपल्याला कृपेची गरज आहे. लक्षात घ्या. आणि देव कृपाळू व कनवाळू देव आहे. तो जर जशा तसा वागला तर काय होईल विचार करा. तो जर तुमच्याशी, तुम्ही आणि मी जसं वागलो तसं वागला तर काय होईल विचार करा. आशीर्वाद तर लांबच राहिले, काय होईल? त्याचा दंड, त्याची शिक्षा भोगावी लागेल. तर सेकंड पॉईंट इज गॉड बिगिन्स विथ हिज ग्रेस. देव त्याच्या कृपेने सुरुवात करत असतो. देवाने स्वप्नातून याकोबाला दर्शन दिलं. याकोबाला हे कळलं की देव आता त्याच्या जीवनात कार्य करायला लागलेला आहे. देवाने त्याची भेट घेतलेली आहे. 16 वचन बघा. मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, खरोखर या ठिकाणी परमेश्वराचे वास्तव्य आहे, पण हे मला कळले नव्हते. त्याला वाटलं मी रानात आहे, एका दगड उशाला घेऊन झोपलेलो आहे, कोणी माणूस नाही आहे, म्हणजे देव पण माझ्याबरोबर नाही. पण अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही एकटे पडलेले असता, कोणी माणूस साथ द्यायला नसतं, कोणी नसतं, त्यावेळेस पण देव तुमच्याबरोबर असतो. किती जणांना माहिती आहे? ज्यावेळेस आपल्याला वाटतं आपल्याबरोबर कोणी नाही, कोणी पाहू शकत नाही, तेव्हा तो पाहत असतो आणि तो असतो. आणि मग आपल्याला कळतं, जसं याकोबाला कळलं की देव या ठिकाणी पण आहे. आमेन. माझ्याबरोबर पण आहे. आणि याकोबाला हे समजलं. अरे यार, कट झालं, ते कट झालं ना. त्याने काहीतरी केलं बिलिंगचं, ते पेमेंट संपलं. हालेलुया. थँक यू लॉर्ड. हालेलुया. प्रेज द नेम ऑफ जीसस. हालेलुया. आता याकोबाने त्याच्या स्वप्नात काय पाहिलं की त्याला स्वप्न असं पडलं की एक शिडी पृथ्वीवरून आकाशापर्यंत आहे आणि त्या शिडीवरून देवदूत ये जा करत आहेत. आता तोपर्यंत, ह्या पॉईंटपर्यंत याकोबाने कधी देवाची भेट घेतलेली नाही. त्याला कधी असा दिव्य अनुभव आलेला नाही. आणि देव जेव्हा त्याच्याशी बोलला त्याला कळलं की तो त्याच्या पूर्वजांचा, बाप दादांचाच नाही तर त्याचाही देव आहे. हे त्याला कळून आलं की त्या पृथ्वीपासून, त्याच्या जागेपासून ती शिडी
स्वर्गापर्यंत पोहोचलेली आहे आणि स्वर्गातून देवदूत ये जा करीत आहेत. म्हणजे देवाने त्याला हे दाखवलं की तुला माझ्यापर्यंत प्रवेश आहे, तू माझ्यापर्यंत पोहोचू शकतो, मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकतो. किती जणांना समजतंय? ही रेकग्नाइज द ॲक्सेस टू गॉड. की तो अडचणीत आहे, त्याला मदतीची गरज आहे. देव जसा दाखवतोय की शिडी आहे स्वर्गापर्यंत आणि तू शिडीवर चढून माझ्याकडून तुला मदत देवदूतांच्या द्वारे मिळू शकते. आता किती जणांना समजलं मी काय बोलतो? हा ह्या स्वप्नाचा अर्थ याकोबाला कळला. आता याचा रेफरन्स आणि याच्यावरती टिप्पणी आपल्याला योहानकृत शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायात मिळते की ही शिडी कोण आणि या स्वप्नाचा अर्थ काय. योहानकृत शुभवर्तमान नव्या करारामध्ये याचा पहिला अध्याय आणि 51व्या वचनामध्ये याचा रेफरन्स आहे. 51 वचन योहानकृत शुभवर्तमान जॉन 1 जॉन चॅप्टर 1 या ठिकाणी ज्यावेळेस प्रभू येशूने नथानएलची भेट घेतली त्यावेळेस 51व्या वचनात त्याने म्हटलं, आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. देवदूतांना चढताना मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. म्हणजे ती शिडी मनुष्याचा पुत्र किंवा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हे प्रगटीकरण, हे दिव्य प्रगटीकरण याकोबाला त्या रात्री मिळालं आणि आज सकाळी तुम्हा प्रत्येकाला मिळावं अशी माझी प्रार्थना आहे की देवापर्यंत पोहोचण्याची शिडी मार्ग फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. देर इज नो ऑप्शन. कोणतं ऑप्शन नाही का? नाही. प्रभू येशू ती शिडी आहे. तो मार्ग आहे जो आपल्याला देवापर्यंत नेऊन आपल्याला देवाशी कनेक्ट करतो आणि देवाला आपल्याशी कनेक्ट करू शकतो. आणि हे याकोबाला कळणं किती गरजेचं होतं अशा परिस्थितीत, नाही का? घाबरलेल्या भेदरले. याच तुम्हाला मला कळणं किती गरजेचं आहे की अशा परिस्थितीत देवाने कृपेने आपली भेट घेतलेली आहे, कृपा केलेली आहे आणि ती शिडी आपल्या पुढे ठेवलेली आहे की आपण त्या प्रभू येशूच्या द्वारे देवापर्यंत पोहोचू शकतो. देवाजवळ आपल्याला प्रवेश मिळू शकतो. कारण देव आणि मनुष्य यामध्ये एकच मध्यस्थ आहे आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. देवाकडे कोणी डायरेक्ट जाऊ शकत नाही. जाण्याचा प्रयत्न करतात, केलेले आहेत, पण प्रभू येशू तो मार्ग आहे. कारण देव पवित्र आहे, परम पवित्र आहे, माणूस पापी आहे आणि पापाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याशिवाय माणसाचा देवाशी, पापी माणसाचा पवित्र देवाशी समेट होऊच शकत नाही. आधी पापांची क्षमा झाली पाहिजे आणि ही क्षमा देवाने नेमलेला अर्पण प्रभू येशू ख्रिस्त याच्याचद्वारे होत असते. प्रभू येशूच्याच रक्ताने पापाची क्षमा होते आणि त्याच्या रक्ताने पापाची क्षमा झाल्यावरच आपण देवाशी कनेक्ट होऊ शकतो. आपल्या धर्माने नाही, आपल्या कर्माने नाही, आपण काय करतो काय करत नाही देवासाठी म्हणून नाही, तर प्रभू येशूने काय केलेलं आहे आणि हे सर्व त्याची कृपा आहे. आपण त्याला सुचवलं म्हणून नाही, ही देवाची योजना आहे आपल्या तारणाची. ही आनंदाची बातमी आहे. आणि म्हणून याकोबाला रागवण्याच्या ऐवजी तो कसा फेल गेला, त्याने काय चुका केल्या, पाप केल्या, याच्याऐवजी देव त्याची क्षमा करून त्याला म्हणतो की मी तुला आशीर्वाद देईन, मी तुझ्याबरोबर राहीन, मी तुझं संरक्षण करेन. म्हणजे सर्व काय? देवाची कृपा, ग्रेस. व्हॉट इज ग्रेस? अनमेरिटेड फेवर. लायक नसताना आपल्यावर केलेली मर्जी म्हणजे कृपा. ज्याच्यासाठी आपण लायक नाही ते देवाने आपल्याला देणं म्हणजे कृपा. आणि देवाकडून सर्व काही कृपेने मिळत असतं, प्रार्थनेचे उत्तरं सुद्धा. बरेच जणांना वाटतं मी एवढी प्रार्थना केली, एवढा कडक उपवास केल्यावर देवाने केलं पाहिजे. नाही, त्याच्या कृपेने प्रार्थनेचे उत्तर आहे. तुम्ही काय करता म्हणून नाही, किती करता म्हणून नाही आहे.
तुम्ही ते करणं थांबवा, सोडा आणि तुमचा फोकस प्रभू येशूवर केंद्रित करा. आणि मग बघा कशा रीतीने देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देतो. आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण किती धार्मिक आहोत, किती चांगले आहोत, किती वेळ शास्त्र वाचतो, किती प्रार्थना करतो, याच्यावर आपल्याला वाटतं की देवाने केलं पाहिजे, मला उत्तर दिलं पाहिजे. हा आपला मोठा प्रॉब्लेम आहे. पण ही चूक, हे पाप आपण कबूल केलं पाहिजे की प्रभू माझ्यामुळे नाही तर तुझ्या कृपेमुळे आहे, तुझी कृपा माझ्यावर कर. आमेन. आता हे सर्व झाल्यानंतर, हे सगळं स्वप्न पाहिल्यानंतर, देवाने त्याच्याशी बोलल्यानंतर याकोबाला काय वाटलं असेल विचार करा. किती लाजल्यासारखं, किती ह्युमिलेटिंग झालं असेल. जेव्हा आपल्याला कळतं की मी देवाच्या कृपेच्या आशीर्वादाच्या लायक नाही, मी किती पापी आहे, किती चुका केलेल्या आहे, किती फसवलेलं आहे लोकांना, देवाला, स्वतःला. आणि जेव्हा आपण अचानक वाचतो की देवाने आपल्यावर येशू ख्रिस्ताच्याद्वारे कृपा केली, क्षमा केली, आणि जेव्हा हे खरंच स्वीकारतो, प्रगट होतो, तेव्हा आपल्याला किती हंबलिंग एक्सपिरियन्स असतो नाही का. फुशारकी मारायला, मीपणा करायला काहीच उरत नाही. आपण अगदी लीन आणि नम्र होतो, आपण खलास होतो. आणि ते व्हायला पाहिजे. आणि त्याला म्हणतात खरा पश्चाताप. ह्याची जाणीव व्हायला पाहिजे की याच्यात माझा काही रोल नाही आहे, हे सगळं देवापासून आहे. मी हे केलं म्हणून देवाने ते केलं. लोक म्हणतात आम्ही एवढी प्रार्थना करतो, मग सांगा बरं पालक साहेब का बरं होत नाही. अरे तुम्ही करता म्हणून होत नाही. तुमचा विश्वास तुम्ही काय करता त्याच्यावर काढून येशू ख्रिस्तावर ठेवा ना, मग होईल. तुमचा प्रॉब्लेम आहे की तुम्ही काय करता त्याच्यावर तुमचा विश्वास आहे. तुम्ही किती धार्मिक आहात याच्यावर तुमचा विश्वास आहे. प्रभू येशूने काय केलं त्याच्यावर नाही आहे. तुम्ही व्यवहाराची भाषा देवाशी करता म्हणून नाही आहे. ते थांबवा, लीन आणि नम्र व्हा. त्याच्या कृपेबद्दल, त्याची कृपा स्वीकारा. आणि मग बघा देव कसं कार्य करतो. ते या ठिकाणी याकोबाने पूर्ण पश्चाताप केलेला आहे. तो पूर्ण संपलेला, तो त्याच्या लेवल त्याला माहीत झालेली आहे. आणि मग काय झालं बघा, त्याचा रिस्पॉन्स किंवा त्याचा प्रतिसाद. देव आपली भेट आपल्या गरजेच्या वेळी घेतो. देव आपल्यावर कृपा करतो. दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी आहे की आपला प्रतिसाद कसा असला पाहिजे. हाऊ शुड आय रिस्पॉन्ड. आपला प्रतिसाद कसा असला पाहिजे. याकोबाचा प्रतिसाद कसा होता. याकोब पहाटे सुटला, वचन 18, आणि जो धोंडा त्याने उशाला घेतला होता त्याचा त्याने स्मारक स्तंभ उभारून त्याला तेलाचा अभ्यंग केला. आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे. प्रकार असा आहे की त्या काळामध्ये चर्च नव्हतं. देवाची भक्ती कशी करायची कोणाला माहीत नव्हतं. स्वर्गाच्या देवाची एवढी ओळख पण नव्हती. आणि त्या प्रथाप्रमाणे स्मारक स्तंभ तेलाचा अभ्यंग उभारून करून मग ते त्या प्रकारे त्याने देवाची भक्ती करण्याचा प्रयत्न केला. तेलाचा अभ्यंग केला आणि त्या स्थळाचे नाव बेथेल, देवाचे घर असे ठेवले. तेथल्या नगराचे पहिले नाव लूज असे होते. म्हणजे बघा त्या ठिकाणी देवाने त्याची भेट घेतली आणि त्या जागेचं पण नाव बदललं. ती जागा पण एक तर याकोबाचा प्रतिसाद कशा रीतीने याकोबाने देवाने हे जे त्याच्यासाठी केलं त्याला प्रतिसाद दिला. 18व्या वचनात सांगितलं की त्याने पहाटे उठला व धोंडात जो त्याने उशाला घेतला होता त्याचा स्मारक स्तंभ उभारून त्याला तेलाचा अभ्यंग केला. भक्तीचा एक प्रकार त्या काळातला. याकोबाने असा नवस केला की देव माझ्याबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तिच्यात माझे संरक्षण करील आणि मला खायला अन्न व ल्यायला वस्त्र देईल आणि मी आपल्या पितृगृहीत सुखरूप परत येईन तर परमेश्वर माझा देव खरा. आता बघा याकोबाचा प्रतिसाद बघा. सर्वांनी जर लक्ष द्या. अशा परिस्थितीत, अडचणीच्या परिस्थितीत देवाने भेट घेतलेली असताना, देवाने स्वतः त्याला वचन दिलेलं असताना मी तुझ्यासाठी करीन, त्याचा प्रतिसाद बघा कसा आहे. कसे माणसं असतात, कसे लोक असतात आणि कसे देवाचे लोक असतात. तो काय म्हणतो बघा. तो म्हणतो वचन 20 की याकोबाने असा नवस केला की देव माझ्यावर राहून ज्या वाटेने मी जात आहे तिचे खरंच संरक्षण करील आणि मला खरंच खायला प्यायला देईल, म्हणजे माझी काळजी घेईल
आणि माझ्या पितृगृही नेईल तर परमेश्वर माझा देव खरा. म्हणजे काय अजूनही त्याचा विश्वास बसलेला नाही आहे का? नाही आहे. असं होऊ शकतं का? हो. तुम्ही म्हणाल नाही, हा तर अब्रामाचा नातू आहे, देवाच्या माणसाचा, असा कसा निघू शकतो? असे लोक असतात, असे लोक होते, आजही आहेत. तो म्हणतो की देवाने जे सांगितलं ते खरंच झालं ना तरच देव माझा खरा देव होईल, तोपर्यंत नाही. किती विचित्र प्रतिसाद आहे बघा. आज तुमचा प्रतिसाद कसा आहे? देव तुम्हाला अडचणीच्या वेळेस तुमची भेट घेतली, देवाने तुमची गरज पुरवली, ती अडचण भागवली, वचन दिलं, तुम्ही वचन वाचता आणि तरी तुम्ही म्हणता की नाही, त्या वचनात लिहिल्याप्रमाणे जेव्हा घडल ना तेव्हाच मी विश्वास ठेवेल. त्या वचनात लिहिल्याप्रमाणे देव मला बरं करेल, मी बरं झालो ना मगच मी विश्वास ठेवेल. कशा प्रकारचा प्रतिसाद? आणि मग आणि वचन 22, आणि हा जो धोंडा मी या स्मारक स्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देव मंदिर होईल. मग मी तिथं चर्च बांधेल, तो म्हणतो जसं काय. मग मी खरंच त्याची भक्ती करेन. तोपर्यंत नाही का? नाही. आणि अवघे जे तुम्हाला देशील त्याचा दशांश मी तुला देईन. पण केव्हा? या गोष्टी झाल्या. म्हणजे आता याकोब, ज्याचं नावच फसवणारा, ठकवणारा आहे, डिसिव्हर, म्हणून देवाने नंतर त्याचं नाव बदललं. त्याला एक कारण होतं. आता जो माणूस आयुष्यभर चाप्टरपणा करत आलेला आहे तो देवाशी पण चाप्टरपणाने वागतो. तो देवाला पण म्हणतो, धाडस करतोय की खरंच हे झालं तरच मी हे करीन, तू माझ्यासाठी ते केलं की मग हे करीन. आणि आज असे लोक आहेत की देवाने मला नोकरी दिली तर पहिला पगार मी देवाला देईन, देवाने माझ्यासाठी हे केलं तर मी त्याच्यासाठी ते करेन. आजही असे लोक आहेत व्यवहाराची भाषा करणारे. तुम्हाला माहीत आहे, कदाचित तुम्ही ते असाल, मला माहीत नाही. आणि याकोबाचा प्रतिसाद हा अशा प्रकारचा होता बघा. याच्यावरून काय समजतं की याकोबाला देवाची कृपा समजलेली नाही. हे असे लोक जे व्यवहाराची भाषा देवाशी करतात, देवाने हे केलं तर मी ते करीन, त्यांना देवाची कृपा काय आहे हेच कळलेलं नसतं. की लायक नसताना देव आपल्यासाठी करायला तयार आहे, करणार आहे, हे आनंदाने स्वीकारून आभार मानण्याच्या ऐवजी अजून अटी घालायच्या की खरंच ते झालं तर मग मी हे करीन. त्यांना देवाची कृपाच कळलेली नसते. त्यांना असं वाटतं की कृपा म्हणजे देवाने आपल्याला दिलं मग आपण पण काहीतरी द्यायला पाहिजे, उलट आपण आधी देवाला दिलं मग आपल्याला मिळतं, असं त्यांना वाटतं. म्हणजे कृपा कळलेली नसते. आता देवाने हे जे वचनं याकोबाला दिले हे अनकंडिशनल किंवा विनाअट विनाशर्त होते. तू हे केलं, तू माझं पूर्ण आज्ञापालन केलं तर मी तुझं संरक्षण करेल, असं परमेश्वर याकोबाला म्हटला का? नाही. तू जर 100% आज्ञा पालन केल्या तर आशीर्वाद मिळतील असं म्हटलं का? नाही. काही अटी शर्ती दिल्या नाही, फक्त हे मी तुझ्यासाठी करीन, विनाअट विनाशर्त वचन दिलेलं आहे. आणि ही देवाची कृपा आहे. पण दुःखाची गोष्ट की त्याला ते कळले नाही. सुवार्ता, शास्त्राची सुवार्ता, येशू ख्रिस्ताची सुवार्ता, कृपेची सुवार्ता आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, लाजेची गोष्ट अशी की आज अनेकांना ते कळले नाही. त्यांना वाटतं की आपण देवासाठी काहीतरी केलं मग तो आपल्यासाठी करतो. नाही. जर आपण करायचं तर ती आनंदाची बातमी नाही आहे. आपण काही करायची गरज नाही, करू शकत नाही. सर्व काही देवाच्या कृपेने, पापांची क्षमा, शारीरिक आरोग्य, प्रार्थनेचे उत्तर, सर्व आध्यात्मिक आशीर्वाद, सर्व जे काही आहे ख्रिस्ती जीवन हे त्याच्या कृपेने. आपण आज्ञापालन करतो म्हणून नाही, त्याची कृपा आहे म्हणून आपल्याला मिळतं. त्यांनी कृपा केली नसती तर आज तुम्ही इथे असता का? मी इथे असतो का? नाही. आपण कुठंतरी दूर जगात, देवापासून दूर काहीतरी एंटरटेनमेंटमध्ये असतो. म्हणून देवाची कृपा ही अनकंडिशनल किंवा विनाअट विनाशर्त आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला.
यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन म्हणजे तारण प्राप्त व्हावे. देव अटी शर्ती घालत नाही की तू हे सोड ते सोड, हे कर आणि मग मी तुला आशीर्वाद देईन. नाही, तारण ही देवाची मोफत देणगी आहे प्रत्येकाला, सर्व मानव जातीला, कारण तो मानव जातीचा देव आहे. विना विना शर्त आहे. तारण हे फुकट आहे. ऐकून घ्या, विना विना शर्त आहे. ही आनंदाची बातमी, ही सुवार्ता आहे. आणि म्हणून शास्त्र परुषी प्रभू ईश्वर चिडायची की का बरं विना विना शर्त क्षमा करतो, का बरं करतो, का बरं त्यांना शिक्षा देत नाही. आजही धार्मिक लोकांना असं वाटतं, जे धर्माचरण करतात, की का बरं देवाने त्यांना आशीर्वाद दिला. ते तर मूर्तीपूजा करणारे, ते तर कधी चर्चला येत नाही, ते तर असे आहेत तसे आहेत, पण का बरं ते बरे झाले. कारण त्यांनी कृपेवर विश्वास ठेवला आणि तुम्ही तुमच्या धर्मावर विश्वास ठेवता. म्हणून त्यांनी येशू ख्रिस्ताने काय केलं त्याच्यावर झटकन विश्वास ठेवला आणि मोकळे झाले. आणि तुम्ही काय करत आहात त्याच्यावर विश्वास ठेवतात म्हणून तसेच आहात. हा फरक आहे आणि ही कृपा समजली पाहिजे. पण तरीही जरी असा प्रतिसाद दिला तरी देवाने याकोबाची भेट घेतली. कधी कधी जरी आपला प्रतिसाद रॉंग असतो, चुकीचा असतो, तरी देव त्याने दिलेलं वचन पाळत असतो, पूर्ण करत असतो. त्याने याकोबाच्या बाबतीत तसं केलं आणि तो तुमच्या माझ्या बाबतीतही तसं करेल. आमेन. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.